दीप सत्य का सदा जले, और दया भाव सदा फूले, और इस सुख शांति की छाया में सत्य मर्यादा प्रेम डोले। मानव धर्माची शिकवण दिली बाबाजी देवजीन, मानव धर्माची शिकवण दिली बाबाजी देवजीन, कुटुंबात व सेवकात सर्व राहावे मिळून, कुटुंबात व सेवकात सर्व राहावे मिळून। मानव धर्माची शिकवण दिली बाबाजी देवजीन, मानव धर्माची शिकवण दिली बाबाजी देवजीन, कुटुंबात व सेवकात सर्व राहावे मिळून, कुटुंबात व सेवकात सर्व राहावे मिळून। दिले वचन पत्नी मात बाबा एकटा मी पडणार, दिले वचन पत्नी मात बाबा एकटा मी पडणार, सत्य मर्यादा प्रेमाचे बाबा पालन मी करणार, सत्य मर्यादा प्रेमाचे बाबा पालन मी करणार। सर्व सेवक बांधवांनी सेविकांनी 5 नियमामध्ये चौथा नियम आहे कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे। आणि बाबाच्या समोर आपण दररोज म्हणतो, पण आमच्या सेवकामध्ये एकता काही राहिली नाही माय बापू, आमच्या सेवकामध्ये एकता काही राहिली नाही। खुर्चीसाठी आणि पदासाठी सर्व मीपणाचे भुकेले झाले। म्हणून म्हणणं आहे बडी बडाई ना बोले बडा ना बोले बोल, बड़ी बड़ाई ना बोलिए बड़ा ना बोले बोल, और हीरा कभी बोलता नहीं जिसका लाख रुपये है बोल। महान त्यागी बाबा जुंगदेवजी हिऱ्यासारखे या जगभर चमकले आणि सर्वांना चमकविण्याचा प्रयत्न केला, पण बाबाने मीपणाचा गर्व केला नाही। आणि म्हणून हा मी शब्द निघाला की मग सर्व काही बरोबर होते। म्हणून दिले वचन पाजनी मात बाबा एकटा मी पडणार, सत्य मर्यादा प्रेमाचे बाबा पालन मी करणार, सत्य मर्यादा प्रेमाचे बाबा पालन मी करणार। केला वचनाचा हो भंग, केला वचनाचा हो भंग, नाही केला तू पालन, कुटुंबात व सेवकात
आणि खुर्चीसाठी स्वार्थापायी केले एकटेचे खंडन. गावागावामध्ये वरपासून खालपर्यंत ते चाललं. आपल्या धर्मात नाही, प्रत्येक धर्मात आहे. पण खुर्चीसाठी आणि स्वार्थासाठी बंधूंची एकता तोडली, मर्यादा तोडली. पण परमेश्वर जागृत आहे आणि म्हणून माझे म्हणणं काय चलो गर्व करून मी पणाचा, गर्व करून मी पणाचा गेले मी मला बोलून. कुटुंबात व जेवणात सर्व राहावे मिळून, कुटुंबात व जेवणात सर्व राहावे मिळून. घडवावं सेवकाची, हिच्या सेवकाला शिकवण आहे बाबा जुमदेवजीची. महान त्यागी बाबा जुमदेवजीने सांगितलं, बाबांनी सांगितलं होतं की नागपूर मंडळ, मोढा मंडळ, मोहाडी मंडळ, पालोरा मंडळ असे मंडळ सांगितले होते का बाबाने. बाबाने सर्वांना सांगितलं की एकच धर्म मानव धर्म आणि त्याची शिकवण, तत्व, शब्द आणि नियम. प्रत्येक मंडळाला तेच आहे, प्रत्येक मंडळाला शिकवण एकच आहे. पण गट गट पडले, कारण एका घरामध्ये मावत नसल्यामुळे अलग अलग वेगळे वेगळे घर झाले. चलो